नमस्कार. देवांगी भक्ती या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला कहाणी पिटोरीची थोडक्यात सांगणार आहे. आटपाट नगर होतं. तेथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध होतं. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसायच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण उपाशी जात. असे 6 वर्ष झाली. 7व्या वर्षीही तसंच झालं. तेव्हा सासरा रागवला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं आणि तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथं येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याकरता तर मी इथे आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का झाली? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एक ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अमावास्येच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आज्यत सासऱ्यांचं श्राद्ध असे. माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी 6 बाळंतपण झाली. 7व्या खेपेलाही असेच झाले. तेव्हा मामांजींना खूप राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला आहे, तर तू घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेलं पोर माझ्या ओटीत घातलं आणि मला घरातून हाकलून लावलं. नंतर मी इथे आले. आता जगून तरी काय करायचं आहे? असं म्हणून ती रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढे जा. तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल. तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, 7 असरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असं विचारल्यावर मी आहे असं म्हण. त्या तुला पाहतील. कोण, कुठची कोण चौकशी करशील, तेव्हा तू सगळी हकीकत सांग. ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं. तिथून उठली व पुढे गेली. तो एक बेलाचं झाड पाहिलं. तिथंच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या, आसरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून असं विचारू लागल्या. त्याबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणू लागली. तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कुठली म्हणून चौकशी करू लागल्या. तिने सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलाची चौकशी केली. तेव्हा आसरांनी ती दाखवली. पुढं त्यांनी तिच्या 7 मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. पुढं तिला हे व्रत सांगितलं. 64 योगिनीची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिने विचारलं, ह्याने काय होतं? आसरांनी सांगितले, हे व्रत केले म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत, सुख समाधान राहतं. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी, भटजी, तुमची सून घरी येते आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्धघटनेने पाहू लागले. तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेलाही पाहिलं. तसा उठला. घरात गेला. मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून ओवाळून टाकले. हात पाय धुवून घरात आणलं आणि तिला सर्व हकीकत विचारली. तिने ती सारी सविस्तर सांगितली. पुढे सर्वांना खूप आनंद झाला. त्यांना देवकन्या, नागकन्या ह्या सर्व प्रसन्न झाल्या आणि त्यांनी मुलाबाळांना सुद्धा सुखाने दोघेही सुखाने नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.